चे प्रतिनिधी जितेंद्र यांच्याकडे जाऊयात। जितेंद्र, आपण सध्या ही दृश्य बघू शकतोय। खरं तर ही जी परिस्थिती आहे ती हाताळण्याचा किंवा शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय, मात्र सध्याची दृश्य पोलिसांवर सुद्धा हल्ले होताना आपण बघतोय। काय सध्याची परिस्थिती तिथली? नक्कीच गौरी, कारण सध्याची जी परिस्थिती आहे ती आपण पाहू शकतो की इथे मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आलेली आणि ही जी जाळपोळ करण्यात आलेली होती ही जी आहे तो जेसीबी आहे। जेसीबी इथे कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी आणलेला होता आणि त्याची जाळपोळ ही जमावाने केलेली आहे। हा जमाव जो सुरू झालेला होता तो छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या चौकाकडून झालेला होता आणि त्यानंतर इकडे पोलिसांनी हाकलं केलं, मात्र इकडे दगडफेक सुरू केली अचानक आणि त्यानंतर जे आहे ते पोलिसांवरही दगडफेक करण्यात आलेली होती। ही आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाचे कर्मचारी इथे आलेले होते। हे अग्निशमन विभागाचे कर्मचारी देखील या दगडफेकीमध्ये जखमी झाल्याचं आपण दिसून येत आहे। दादा, काय झालं होतं? तुम्ही कुठे होते आणि काय नाही? ते जेसीबी जळलेला होता, त्याला विझवण्याकरता गेलेलो होतो आम्ही, परंतु आम्हाला त्यांनी विजू दिले नाही। दगड फेकून राहिले, असे काही अवजार फेकून राहिले, परंतु न भीता मी तिथे गेलो, परंतु मला खूप जोराने मार लागल्यानंतर मी परत आलेलो। किती लोकांना काही जखमी झाले तुमचे सहकारी? नाही, मीच होतो फ्रंटमध्ये सध्या तरी। अजून किती लोक असतील तिकडे आणि आग अजूनही विझलेली नाही? नाही, आग विझलेली नाही आहे, पण ते विजू देऊन नाही राहिले। आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही आग विजू द्या, तुम्हाला काय आहे तुमचं ते वेगळं ठेवा, आमचं जे कर्तव्य आहे ते आम्हाला करू द्या। तुम्ही आले तेव्हा दगडफेक सुरू? हो, दगडफेक सुरू होती, आग लावणं सुरू होतं। तर आपण पाहू शकतो की अग्निशमन विभागाचे कर्मचारी इथे आलेले होते आणि आगीचा आपण मोठा आगडोंब पाहू शकतो की किती मोठा आगडोंब आहे। जेसीबी जळत आहे आणि तो जाळपोळ करण्यात आलेली होती। तो विझवण्यासाठी जेव्हा पोलीस कर्मचारी असतील किंवा अग्निशमन विभागाचे कर्मचारी असतील तर त्यांच्यावरही दगडफेक करण्यात आलेली होती। पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत आणि या अश्रुधुराच्या नळकांड्यामुळे जे इथे संपूर्ण परिसरातील नागरिक असतील, पोलीस असतील किंवा प्रसारमाध्यमाचे कर्मचारी असतील, सर्वांच्या डोळ्यातून अश्रू निघून राहिल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आग अजूनही विझलेली नाही आहे, कन्स्ट्रक्शन कंपनीचं आपल्याला दिसून येते आणि त्या बाजूला जे आहे ते अजूनही जमाव आहे। पोलीस नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, शांतता राखण्याचं आवाहन जे आहे ते पोलिसांकडून करण्यात येत आहे। मात्र जो उग्र झालेला जमाव आहे तो अजूनपर्यंत शांत झाल्याचं दिसून येत नाही आहे। पलीकडून अजूनही दगडफेक होत असल्याचं दिसून येत आहे। काही कर्मचारी जे आहेत ते अजून आपण पाहू शकतो की पुन्हा एक हे नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहेत, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहेत पोलिसांकडनं, कारण जमाव जो आहे तो अजूनही त्या बाजूला आहे। हे बघा, आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये की अश्रुधुराच्या नळकांड्या ज्या आहेत त्या पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी फोडल्या जात आहेत, मात्र जमाव अजूनही त्या बाजूला कायम आहे आणि कुठलाही प्रतिसाद नाही आहे। तिकडे मोठ्या प्रमाणात फटाके सदृश्य देखील फोडण्यात येत आहेत। पोलिसांनी आता चार्ज केलेला आहे, पोलीस चालून जात आहेत, पोलीस त्या बाजूला जाऊन राहिलेले आहेत ज्या बाजूला जमाव आहे, उग्र जमाव आहे। मात्र त्या बाजूनेही मोठ्या प्रमाणात जे आहे ते आता दगडफेक होऊ शकण्याची शक्यता आहे। एका लिमिटपर्यंत, जिथपर्यंत जेसीबी जळून राहिलेला आहे तिथपर्यंत पोलीस गेलेले आहेत। अश्रुधुराच्या नळकांड्या अजूनही फोडणं सुरू आहे। अश्रुधुराच्या नळकांड्या या प्रकारे आपण पाहू शकतो की पोलीस कर्मचारी जे आहे ते या प्रकारच्या अश्रुधुराच्या नळकांड्या तयार करून राहिलेले आहेत जमावाला पांगवण्यासाठी आणि त्यानंतर इकडनं ते जमावाला पांगवण्यासाठी फोडण्यात देखील येते। मात्र त्या बाजूला असलेला जमाव जो आहे तो अजूनही तसाच आहे, तो मागे जात नाही आहे। पोलीस देखील जे आहेत किंवा सुरक्षा रक्षक जे आहेत ते त्यांना पांगवण्यासाठी वारंवार आवाहन करत आहेत, शांतता राखण्याचं आवाहन करत आहेत। आता थोडंसं जिथे जाळपोळ सुरू आहे त्या जाळपोळ असलेल्या ठिकाणापर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत। जाळपोळीच्या अलीकडे आणि पलीकडे, अलीकडे विचार केला तर पोलीस आहेत आणि पलीकडच्या बाजूला तो जमाव आहे जो उग्र झालेला आहे आणि जो ज्यांनी जाळपोळ केलेली आहे, दगडफेक केलेली आहे। इथे आपण पाहू शकतो की हा कशा प्रकारचा जो जेसीबी आहे तो पूर्णपणे आता जळलेला आहे। जे आग विझवण्यासाठी कर्मचारी आलेले होते त्यांना देखील जखमी झालेले आहेत या दगडफेकीमध्ये आणि ती बाजूला असलेली वाहनं देखील तोडफोड करण्यात आलेली आहेत। पोलीस आता समोर कुठपर्यंत जातात, जमावाला कसं पांगवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुन्हा अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आगीवर जो आहे तो पाण्याचा मारा करण्यास सुरुवात केलेली आहे।
कारण ही आग विझवणं महत्त्वाचं आहे आणि आग विझवण्यासाठी देखील जे आहे तो जमाव येऊ देत नव्हता आणि आता आग विझवण्याचे जे आहेत ते प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे. पलीकडे रेसिडेन्शियल एरिया देखील आहे. हा भालदारपुरा म्हणून ओळखला जातो. इकडे भालदारपुरा आहे, इकडे महाल आहे आणि काही पोलीस कर्मचारी देखील यात जखमी झालेले आहेत. पोलीस कर्मचारी हे बघा आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की पोलीस कर्मचारी देखील काही प्रमाणात जखमी झालेले आहेत आणि अश्रुधुराच्या जो नळकांड्या फोडण्यात आल्या त्याचा त्रास जो आहे तो पोलीस कर्मचाऱ्यांना देखील होत असल्याचं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसून येत आहे. पाणी देखील पाण्याच्या बॉटल्स पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आणण्यात आलेले आहेत. काही प्रमाणात जे आहे ते आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे. आता जी दुसरी अग्निशमन विभागाची गाडी आहे ती इथे आलेली आहे. मात्र पलीकडे असलेला जमाव जो आहे तो अजूनही तिकडे असल्याची माहिती मिळत आहे. आपण जे आहोत ते पोलिसांच्या बाजूने आहोत आणि इथे पोलीस कर्मचारी जे आहेत ते प्रयत्न करत आहेत. मोठ्या प्रमाणात सुरुवातीला त्यांचा प्रयत्न आहे की आगीवर नियंत्रण मिळवायचं आणि त्याच्यानंतर जो असलेला जमाव आहे त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचं ते कसं पोलीस साध्य करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.